आज आमचा गुरुवारचा उपवास असल्यामुळे येताना मी भाजी घेऊन आले. म्हणलं भरली वांगी करावी आणि त्यासाठी मी ही तयारी करत होते. तर वांगेसुद्धा मला खूप फ्रेश मिळाले, काटेरी वांगे असे होते, तर मी हे कट करून घेतले. त्याचबरोबर आज होतं वड्याचा बेत. हे आहेत आपले उडीद वडे. तर आता मी ह्याला मेदू वडे करायचं ठरलं होतं, पण आता हे भज्यासारखंच तळणार आहे मी. तर त्यासाठी हो का तेल गरम होत होतं, त्यामध्ये सोडले मी हे एक एक पटापटा होऊन जातील म्हणून. कारण म्हटलं असं आपण रोज वेगवेगळं काही ना काही असं करायचा प्रयत्न करतो, पण काही कामानिमित्त जमत नाही. पण म्हटलं आज आहे उपवास तर करून घ्यावं. तर हे बघा, हे अशा पद्धतीनं पटापटा वडे तळून थोडेसे क्रिस्पी होईपर्यंत केलं. कारण आज सकाळी ॲक्च्युली आमचा बेत होता दही वड्याचा, पण उपवास असल्यामुळे तो कॅन्सल झाला. आणि मग संध्याकाळी ह्या अशा पद्धतीची मी उडीद वड्याच्या पिठाचे ना भजे तळले. पण टेस्ट इतका ऑसम आणि खूप सुंदर झाला होता. तुम्ही ट्राय करू शकता. टाईमपास म्हणून आपण भजे तळतो त्यापेक्षा हे वडे केलेले कधीही चांगले. त्याचबरोबर आणखीन एक मेनू होता, तो म्हणजे उरलेलं दूध होतं थोडंसं. मला मगाशी बसून वाटत होतं की आपण चहा करून घ्यावा, पण असं नंतर लक्षात आलं की थोडीशी शेवाई होते घरामध्ये, तर त्याच्यामध्ये मी गरम करता करता साखर ॲड केली. आणि आपण जे शिरकुर्माला वापरतो शेवया, ते शेवया मी नेहमी आणून ठेवते घरात, कारण ते शरूला आवडतं म्हणून. आणि ते शेवई थोडंसं तुपावर भाजले तव्यामध्ये आणि ह्या दुधामध्ये टाकून मस्त इन्स्टंट असा खिरीचा बेत देखील झाला. म्हणजे थोडंसं तुपामध्ये हे बघा अशा पद्धतीनं भाजायचं. गाईचं तूप नेहमी गाईचं तूप वापरलेलं कधीही चांगलं असतं घरामध्ये, म्हणजे लहान मुलांसाठी आपल्यासाठी. तर मी शक्यतो तेच वापरते. तर हे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीनं पटापटा, म्हणजे जे कुठलंही मेनू आपल्या डोक्यामध्ये आलं की पटकन करून मोकळं झालं की एकदम छान वाटतं, आपल्या मनासारखं खाल्ल्यासारखंही वाटतं. आणि हे बघा, ह्या गरमागरम अशा पोळ्या पण केल्या. आणि हे माझ्या नवऱ्यासाठी सरप्राईज होतं, कारण मी त्यांना म्हटलं होतं की आज मी काहीच करणार नाही, मला कंटाळा आला आहे आणि माझं डोकं पण दुखत होतं. तर ते आल्यानंतर अशी मी एकदम सगळं ताटात पटापटा वाढत होते, तर ते माझ्याकडे असे बघतच राहिले. हे बघा, हे भरलं वांगं अशा पद्धतीनं केलं होतं मी. तर झणझणीत भरलं वांगं. कधीतरी ॲक्च्युली आम्ही कसं उपवासाच्या दिवशी कांदा लसूण वापरत नाही, पण आज थोडंसं त्यांना त्रास होत होता, तोंडाला चव नव्हती, त्या कारणानं मग मी आज थोडंसं भाजीमध्ये कांदा लसूण वापरला. शक्यतो उपवासाला तुम्हीही वापरू नका. तर हे बघा, गरमागरम पोळी त्यांच्या ताटात वाढलेली आहे, खीर वाढली आहे, वडे देखील वाढलेत. तर असा स्वीट आणि सुंदर मेनू तुम्हीही बनवू शकता आणि उपवास एन्जॉय करू शकता. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.